नमस्कार, दैनिक आधुनिक केसरीच्या YouTube चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। आज आम्ही आपल्यासाठी अतिशय मोलाचा विषय घेऊन आलो आहोत। आपल्या घरातील महत्त्वाचे दस्तऐवज असोत की सोन्या चांदीचे दागिने, ते सांभाळणे नेहमीच जोखमीचे असते। कितीही जपून ठेवले तरी कधी चोर येऊन हात साफ करतील याचा भरोसा नसतो। कागदपत्रेही गहाळ होऊ शकतात, त्यामुळे बँकेतील लॉकर हा यासाठी नेहमीच सुरक्षित पर्याय आहे। तुम्हीही तुमच्या किमती वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। बँकेचे लॉकर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नियम लागू केले आहेत आणि हे नियम माहित करूनच आपण पुढचे पाऊल उचलले पाहिजे। बँक लॉकर नियमात बदल काय आहे? आरबीआयने बँक लॉकरच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत। आता नव्या नियमानुसार जर एखाद्याने आपले सामान बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आणि ते खराब झाले तर त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी बँकेची असेल। बँक ग्राहकाला लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट रक्कम देण्यास बांधील असेल। याशिवाय बँकेत आग, दरोडा किंवा अन्य कोणत्याही प्रकारची आपत्ती घडल्यास बँक स्वतः ग्राहकाला त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देईल। बँकेत लॉकर कसे मिळवावे? जर तुम्हालाही घरातील मौल्यवान वस्तू किंवा कागदपत्रे बँकेत सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर घ्यायचे असेल तर ज्या बँक शाखेत लॉकर उघडायचे आहे तेथे जा। तुम्ही कोणत्याही जवळच्या बँक शाखेत जाऊ शकता। तिथे गेल्यानंतर अर्ज करा आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर तुम्हाला लॉकर दिले जाईल। अर्ज केल्यावर तुमचे नाव बँकेच्या प्रतीक्षा यादीत आले तर तुम्हाला लॉकर दिले जाईल, ज्यासाठी तुमच्याकडून वार्षिक शुल्क किंवा भाडे आकारले जाईल। आणखी काही नियम। लॉकरमध्ये सामान ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं आणखी काही नियम तयार केले आहेत। यामध्ये टर्म डिपॉझिटचा समावेश आहे। जेव्हा नवा ग्राहक मौल्यवान वस्तू ठेवण्यास बँकेत येईल तेव्हा बँक त्याच्याकडून 3 वर्षाची लॉकर फी डिपॉझिट म्हणून घेते। तसंच लॉकर सेवा काढून घेण्याची फी देखील त्याच वेळी घेतली जाते। पूर्वीपासून लॉकरची सुविधा घेणाऱ्या ग्राहकांना हा नियम लागू नाही। हा नियम फक्त नवीन ग्राहकांना लागू करण्यात आला आहे। रिझर्व्ह बँकेने नियम बदलले आणि भरपाई निश्चित केली। लॉकरमधून सामान चोरी झाल्यास, आग लागल्यास आणि आर्थिक घोटाळा झाल्यास लॉकरच्या वार्षिक फीच्या 100 पट भरपाई द्यावी असा नियम केला। आरबीआयने निश्चित केलेला हाच नियम सध्या लागू आहे। उदाहरण द्यायचं झालं तर लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंसाठी तुम्ही बँकेला वर्षाला 1000 रुपये फी देत असाल आणि बँकेत चोरी झाली किंवा दरोडा पडला तर तुम्हाला 1000 रुपयांच्या 100 पट म्हणजेच 1 लाख रुपये मिळू शकतात। तुमच्या हातात किती पैसे पडतील हे तुमच्या क्लेमवर निर्धारित करेल। लॉकरमध्ये 10 लाखांचं सोनं ठेवलं असेल तर लॉकरच्या रेंटच्या हिशोबानं तुम्हाला किती भरपाई मिळेल याचा अंदाज लावू शकता। तुम्हाला बँकेकडून भरपाई मिळू शकते। आग लागणं, चोरी होणं, फसवणूक होणं, इमारत कोसळणं, बँक कर्मचाऱ्यांना घोटाळा करणं या परिस्थितीतही क्लेम केल्यास तुम्हाला बँकेकडून भरपाई मिळू शकते। आता अशा काही घटना घडल्यास 100 पटीने भरपाई मिळण्याचा नियम तयार करण्यात आला आहे। पूर्वी असं काही अघटित घडलं तर ग्राहकांना असा कोणताच अधिकार मिळाला नव्हता। ग्राहकांच्या वस्तूंचं नुकसान झाल्यास बँका हात वर करू शकत नाहीत अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं फटकारलं होतं। त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं पुढाकार घेऊन हा नियम निश्चित केला होता। बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू ठेवणे योग्य ठरेल। संबंधित बँकेचे सर्व कायदे, नियम पाहूनच बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू ठेवणे योग्य ठरेल। आपण बँकेच्या लॉकरमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे ठेवतो। बँकेवर दरोडा पडला अथवा चोरी झाली तर पूर्वी त्याच्या भरपाईची कोणतीच गॅरंटी नव्हती। बँकेत आपल्या मौल्यवान वस्तू अटी-शर्तींवर ठेवाव्या लागत होत्या। तरीही अनेक जण बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू ठेवत होते आणि लॉकरची फी देखील भरत होते। आता मात्र लॉकर सेवा ग्राहकांच्या हिताची झाली आहे। त्यामुळे लॉकरमध्ये बिनधास्त मौल्यवान वस्तू ठेवा आणि निवांत निश्चित आनंदात जगा। धन्यवाद।